सिक्रेट सांगू का, मी आल्यानंतर बाबांच्या गळ्या पडलो ना, तसं ना दररोज एकदा आपल्या आईच्या गळ्या पडायचं. खूप मजा येते, खूप मजा येते. माहीत नाही, मला खूप मजा येते. मी 14.25 तास दररोज काम करतो आणि घरात ऑपरेशन थिएटरमधनं जेव्हा मी घरात जातो ना, मला वाटतं की माझे सॉक्स पण मी काढून नाही, इतका थकलेला असतो. ओके, पण घरात गेलो आणि जर मला माय सापडली आणि तिला जर मी असं पकडलं 10-15 सेकंद, तर माझ्यामध्ये एवढी शक्ती येते की मला वाटतं की पुन्हा मी 12 तास काम करू शकतो. हे फक्त माईच्या स्पर्शाने येते, बाकी जगात कसं येते. कधी टेन्शन आलं आणि तिच्या मांडीवर झोपलो आणि तिनं उगीच असा हात फिरवला ना, त्या हातात काय जादू आहे मला कधी कळलंच नाही. मी कुठल्या कारणाने कुठल्या टेन्शनच्या मांडीवर झोपलो हेच विसरून जातो. याला म्हणायचं भावनिक नातं, इमोशनल बॉन्डिंग. आणि ही इमोशनल बॉन्डिंग खरंच अवघड आहे का? अरे यार, ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, ज्या आईनं आपल्याला पोसलं, आपल्यासाठी एवढे तिनं कष्ट घेतले, तिला आपण रिटर्न मध्ये एवढं पण द्यायचं नाही. अरे यार, काय जिंदगीला अर्थ आहे या? असं मला असं वाटतं ना की असं फुलात ठेवलं पाहिजे आपण शेवटपर्यंत. आणि मग काही असू द्या ना. मी म्हणालो ना की माझी माय कधी कधी म्हणायची, माय तिच्या शब्दात सांगतो, म्हणजे लेकरांनी जर मांडीवर सी केली तरी आपण काय मांडी कापतो का? नाही ना. असं घडतं ना, किती वेळात राहायचं. पण समजा तसं आत्ता म्हातारपणात घडलं तर आपण काय करायचं? नाही यार, वी शुड बी, म्हणजे आपण त्याला तिथं असलो पाहिजे. असं मला ना असं खूप प्रामाणिकपणे वाटतं. मला वाटतं की काय व्हॉट इज रॉंग, काय चुकीचं काय त्याच्यामध्ये? काही चुकीचं नाही आहे आणि एवढं आपण करायला पाहिजे. मला सांगतो ना की मी तुझ्यावर उभा आहे, मी तुम्हाला भाषण देतोय, मी जगभर फिरतोय. कशामुळे? तिच्यामुळेच ना. तिच्याशिवाय काय अर्थ आहे आपल्या आयुष्याला? काहीच नाहीये. त्यामुळे ना माझी तुमच्याकडनं एक छोटी विनंती आहे की इमोशनल बॉन्ड ठेवा. बघा ना, खूप काही लागत नाही, पण शब्द लागतात. पैसे लागत नाहीत, थाटमाट लागत नाही, पण शब्द लागतात. त्यामुळे ना आईवडिलांशी बोलताना शब्द सांभाळून, त्यांना त्रास होणार नाही असं. भलेही आपलं काही चुकलं नाही आणि तरीही आपले वडील किंवा आई म्हणाले जो चुकलं तरी पण मान्य करायचं की त्यांचं बरोबर आहे म्हणायचं. बघा तर किती मजा येते.